कैक पुरवले आर्टिकल समजलं, पण अजूनही आर्टिकलचा प्रॉपर वापर करणं त्याला अजूनच समजलं नाही. 10 वर्ष लोटून गेले अजून त्याला समजलं नाही. पण जे नवीन पोरं आहे किंवा जुने पोरं आहे समजून घ्या. आता तरी इथून 1 वर्ष सिरियसली अभ्यास करा इंग्लिशचा, ठीक आहे ना. इथं बघा तुम्हाला A, B आणि C 3 वाक्य दिले आहे. काय म्हणतो तो? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट सेंटेन्स असे जे प्रश्न येते ते पोट्टीले लय जवळ जाते. कारण हे जे प्रश्न असते ना, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, इथं ग्रामरचा कोणताही चॅप्टर येऊ शकते. आळवं तिळवं कसं इच्छा माय काय ते काही हलवून देते. पहा इथं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, सांगा काय ओळखा करेक्ट कोणता आहे. पण अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस तो आर्टिकलवर राहू शकते, पार्ट ऑफ स्पीचवर राहू शकते, चेंज द व्हॉइसवर राहू शकते, डिग्री डायरेक्ट इनडायरेक्ट काही पण राहू शकते. अभ्यास करणं गरजेचं, ठीक आहे. इथं पाहू आपण, वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. म्हणजे मूर्ख मित्रांपेक्षा हुशार शत्रू परवडला किंवा बरा आहे असं त्याचं म्हणणं आहे. हाऊस आर मेड ऑफ द ब्रिक्स अँड द सिमेंट. म्हणजे घर सिमेंट आणि विटांपासून बनते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे ऑनेस्टी म्हणजे काय होते? प्रामाणिकपणा हे चांगलं धोरण आहे आयुष्याचं. आता याच्यातलं कोणतं वाक्य करेक्ट आहे म्हणते तो, किंवा कोणतं इनकरेक्ट आहे हे विचारले जाते. आणि मग तो सांगते ओनली ए आहे का बी अँड सी आहे, का ओनली बी आहे का ओनली सी आहे. असे प्रश्न दिमाखाचं दही करून टाकते रे बा पोट्टेच्या. चांगले मोठे अभ्यास करणारे म्हणजे चालं इथं कसं रे बा. ठीक आहे, तो म्हणते ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हे दरवर्षी येते बा. आपण म्हणून घेऊ लेगाली त्या बी द बेस्ट आहे बा, तर मग द लागते. ठीक आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणून द लागते. आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ओके, सी बरोबर आहे. पण मग हे चूक का बरोबर का? सी तर आहे, मग ओनली सी येईन. मग आता ओनली सी आहे का सी आहे? सी प्लस बी आहे हे पाहा लागेल ना. पाहता वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. आता वाईज एनिमी म्हटलं जाते. इथे आपण काय म्हणतो? एक मिस्त्री किती कमावते म्हणतो ना. अबे एक पोटला विचार केला ना त्यानं तर तो काय करू शकते? अबे एक आमदार काय नाही करू शकत, अबे एक मंत्री काय नाही करू शकत असं म्हणतो का आपण? एक तो प्रातिनिधिक असते. आणि म्हणून तो वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड्सपेक्षा अ वाईज एनिमी, एक हुशार शत्रू इज बेटर दॅन एका मूर्ख मित्रांपेक्षा असं आहे ते, ठीक आहे ना. इथं पाहिजे होतं, ते दिलं नाही म्हणून वाक्य चूक झालं. इथे हाऊस आर मेड ऑफ ब्रिक्स अँड द सिमेंट. द ब्रिक्स अँड द सिमेंट, द गायले पाहिजे. इथं दचा अर्थ काय होते? दचा अर्थ काय होते? पडला. दचा अर्थ काय होते? दचा अर्थ होते का पर्टिक्युलर. जेव्हा आपण द ब्रिक्स किंवा द सिमेंट म्हणतो तेव्हा ते पर्टिक्युलर होते. पण मला सांगा, आपण जर म्हणून राहिलो का घर बा सिमेंट आणि विटेचं बनते, तिथं काय द पाहिजे? द म्हणजे काय? पर्टिक्युलर विटन पर्टिक्युलर सिमेंट पाहिजे काय? नाही, कोणत्याही विटा कोणत्याही सिमेंट. म्हणून द नव्हतं पाहिजे, म्हणून हे चुकलं आहे. म्हणून तो काय म्हणतो? फक्त करेक्ट कोणता आहे तर सी आहे, ओनली सी करेक्ट आहे. असे प्रश्न असते हो MPSC. आता हे जे 1000 रूल आहे ना, ह्याच्यासाठी आपलं ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा, प्ले स्टोरला सर्च करा. ह्या लोगो इन समजा जो असून तो ABC एज्युकेशन. त्याच्यामध्ये फ्री कोर्सेस म्हणून एक फोल्डर आहे. त्याच्यात तुम्हाला हे सगळे 1000 पाहायला भेटन. नाही तर मग इथं पहा, सोशल मीडियावर तर 1.5 वर्ष लागन. आताच लगेच पाहतो असं त्याच्यात जा ॲपवर, मी तिकडे भका टाकून देतो.